उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय आला आहे. आता वर्षाला मिळणार फक्त 4 अनुदानित सिलेंडर. सविस्तर सांगतो. मित्रांनो, स्वयंपाकघरातील बजेट आणि सरकारी अनुदानाबाबत एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अर्थात PMUYच्या लाभार्थ्यांसाठी अनुदानित LPG गॅस सिलेंडरच्या संख्येत मोठी कपात केली आहे. या निर्णयानुसार आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात 12 किंवा 9 ऐवजी फक्त 4 गॅस सिलेंडरवरच अनुदान अर्थात सबसिडी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढती महागाई आणि इराण-इस्रायल संघर्षामुळे इंधनाच्या किमतींवर झालेला परिणाम यामुळे सरकारने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. चला तर मग या निर्णयाचा सविस्तर अर्थ आणि सर्वसामान्यांच्या खिशावर याचा काय परिणाम होईल ते सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. जेव्हा एखादी सरकारी योजना सुरू होते आणि काळानुसार त्यात कसे बदल होतात याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. चला यावर थोडं सविस्तर बोलूया. 2016 मध्ये जेव्हा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू झाली तेव्हा गरीब कुटुंबातील महिलांना धुरापासून मुक्ती देण्यासाठी वर्षाला 12 गॅस सिलेंडरवर अनुदान दिले जात होते. त्यानंतर गॅसच्या वाढत्या किमती आणि अनुदानाचा ताण यामुळे सरकारने ही मर्यादा 9 सिलेंडरवर आणली होती. आता नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार ही मर्यादा आणखी कमी करून वर्षाला फक्त 4 सिलेंडरवर इतकी करण्यात आली आहे. याचा सरळ अर्थ असा की लाभार्थ्यांना वर्षातील पहिल्या 4 सिलेंडरवरच 300 रुपयांचे अनुदान मिळेल. त्यापुढील 5वा आणि त्यानंतरचे सिलेंडरवर त्यांना विना अनुदानित किमतीत म्हणजेच पूर्ण बाजारभाव देऊन खरेदी करावे लागतील. सध्या गॅस सिलेंडरसाठी किती पैसे मोजावे लागतात आणि सबसिडीचे गणित कसे काम करते हे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम दिल्लीतील घरगुती सिलेंडरची किरकोळ किंमत 942. द्वितीय उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारी सबसिडी 300 रुपये. तृतीय लाभार्थ्यांसाठी प्रत्यक्ष किंमत पहिल्या 4 सिलेंडरसाठी 642. चौथं आंतरराष्ट्रीय बाजारानुसार सिलेंडरची खरी किंमत 1600. गॅस सबसिडीत एवढी मोठी कपात करण्यामागे मुख्यत्वे जागतिक घडामोडी आणि आर्थिक कारणे आहेत. चला ते सुद्धा पाहूया. सर्वप्रथम इराण-इस्रायल युद्ध आणि आंतरराष्ट्रीय तणाव. पश्चिम आशियातील तणाव आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी अर्थात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधील वाहतुकीतील अडथळ्यांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात LPG गॅसच्या किमती तब्बल 46% वाढल्या आहेत. द्वितीय तेल कंपन्यांचे नुकसान. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात एका सिलेंडरची खरी किंमत जवळपास 1600 रुपयांच्या घरात गेली आहे. मात्र तोच सिलेंडर सर्वसामान्यांना 942 रुपयांना दिला जातो. यामुळे तेल उत्पादक कंपन्यांना अर्थात OMCsला एका सिलेंडर मागे सुमारे 700 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तृतीय सरकारी तिजोरीवर ताण. 2022 पासून आतापर्यंत सरकारने LPG अनुदानासाठी सुमारे 52,000 कोटी रुपयांचे खर्च केले आहे. हा वाढता आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सरकारने सिलेंडरची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव प्रवीण मलखनुजा यांनी या निर्णयाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या मते उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांचा गॅस वापराचा अभ्यास केला असता असे दिसून आले की एका गरीब कुटुंबाचा सरासरी गॅस वापर वर्षाला 4 ते 4.5 सिलेंडर इतकाच आहे. त्यामुळे 4 सिलेंडरची मर्यादा ही त्यांच्या वार्षिक गरजेला अनुसरूनच आहे. तसेच ते पुढे असेही म्हणाले की सामान्य ग्राहकांना 1600 रुपयांचा गॅस 942 रुपयांना मिळतो. ही सुद्धा एक प्रकारची अप्रत्यक्ष सबसिडीज आहे. उज्ज्वलाच्या ग्राहकांना त्याहूनही अधिक म्हणजे 300 रुपये अतिरिक्त सूट मिळत आहे. मित्रांनो, या निर्णयाचा संमिश्र परिणाम पाहायला मिळेल. ज्या कुटुंबांचा गॅसचा वापर खूपच कमी आहे, उदाहरण वर्षाला 3-4 सिलेंडर, त्यांना या निर्णयाचा फारसा फटका बसणार नाही. मात्र ज्या कुटुंबांमध्ये सदस्य संख्या जास्त आहे किंवा ज्यांचा गॅसचा वापर महिन्याला 1 किंवा 2 महिन्याला 1 सिलेंडर इतका आहे, त्यांचा मासिक बजेटवर याचा थेट परिणाम होईल. त्यांना 5व्या सिलेंडरपासून पूर्ण 942 रुपये किंवा त्यावेळेच्या बाजारभावानुसार मोजावे लागतील. थोडक्यात सांगायचे तर जागतिक राजकारण आणि युद्धाचा थेट परिणाम आता आपल्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचला आहे. महागाईच्या या काळात बजेट सांभाळणे हे सर्वसामान्यांसाठी आणखी एक आवाहन
ठरणार आहे. मित्रांनो, हे कमी केलेल्या सबसिडीवर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.